चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा सर सर्वांचं स्वागत करतो आपल्या या लाईव्ह सेशन मध्ये। चला एकदा मला लवकर लवकर कन्फर्मेशन द्यायची आहे, ऑडिओ व्हिडिओ सगळं काही क्लिअर आहे का, स्क्रीन क्लिअर आहे का, बोला। चला रोहित, सचिन, जयश्री, अंजना सर्वांना गुड इव्हनिंग, जय हिंद। सर्वांनी एकदा सेशनला लाईक करून घ्यायचं आहे, सेशनची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे। चला नूतन गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग। चला पूनम जय हिंद, रोहित नमस्कार, आकांक्षा जय शिवराय, सर्व क्लिअर आहे। सेशनला सुरुवात करूया। बघा उच्च न्यायालय भरती अनुषंगाने आपली अत्यंत महत्वाची बॅच 999 रुपयामध्ये तुम्ही परचेस करू शकता। इंग्लिश असेल, मराठी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता, कॉम्प्युटर आणि जीकेजीएस मराठी विषय सोडता सर्व विषय तुम्हाला त्या ठिकाणी इंग्लिश मधून शिकवण्यात आलेले आहेत। विथ या ठिकाणी काय आहे, PYQ सुद्धा तुम्हाला त्या बॅच मध्ये देण्यात आलेले आहेत। अतिशय महत्वाची जबरदस्त अशी बॅच आहे। चालेल, त्याच्यानंतर एग्जाम ओरिएंटेड, रिझल्ट ओरिएंटेड अशी आपली भव्य टेस्ट सिरीज सुद्धा सुरू झालेली आहे। 199 रुपयामध्ये तुम्हाला 10 टेस्ट मिळणार आहेत। टेस्ट PDF फॉर्मॅट मध्ये आहेत। त्याच्यानंतर सर्व पेपरचे सखोल विश्लेषण तुम्हाला PDF फॉर्मॅट मध्ये देण्यात येणार आहे। तसंच परीक्षेत होणाऱ्या चुका व वेळेचे नियोजन याबद्दल तुम्हाला काही गोष्टी, काही टिप्स या ठिकाणी सांगण्यात येणार आहेत। चालेल, मग थोडं समोर जाऊया। सर मराठीमध्ये मार्क जात आहेत। संपूर्ण मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाची बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, ही सुद्धा जॉईन करू शकता। येणाऱ्या अपकमिंग एक्झामच्या अनुषंगाने IBPS TCS या अनुषंगाने जबरदस्त अशी बॅच आहे। त्याच्यानंतर सर शब्दसंग्रहामध्ये आमचे मार्क जातात अशी आपली अत्यंत जबरदस्त ट्रिकी बॅच फक्त 49 रुपयामध्ये आहे। समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्प्रचार, लेखक, त्यांचे साहित्य, कानडी शब्द, पोर्तुगीज शब्द सर्वच्या सर्व आपण या बॅच मध्ये ऍड केलेलं आहे। चलो सेशनचा पहिला प्रश्न, चला सोनू गुड इव्हनिंग, अक्षु हॅलो। चलो एकदा आता द्या बरं, उत्तर द्यायचे आपल्या सर्वांना, उत्तर द्यायचे आहेत। सर्वांनी आता प्रश्नाकडे लक्ष द्यायचंय, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। दुभत्या गायीच्या लाथा गोड या म्हणीचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे। कशाचा? या म्हणीचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे। बरोबर आहे, दुभत्या गायीच्या लाथा गोड। मग दुभती गाय कशाला म्हणतात? या ठिकाणी जी दूध देणारी गाय असते, म्हणजे दूध देणारी गाय या ठिकाणी तिच्या आपल्याला दुधाचा फायदा होतो, मग आपण तिची एखादी 2 लाथ खायला तयार असतो। सेम माणसाच्या बाबतीत सुद्धा तसंच असतं, फायदेशीर गोष्टीसाठी आपण काही त्रास सहन करत असतो। हा झाला त्याचा वाच्यार्थ, मात्र हा झाला त्याचा लक्षार्थ। म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, या ठिकाणी काय घ्यावा लागतो आपल्याला लक्षात? लक्षार्थ घ्यावा लागतो। चालेल, उत्तर असेल तुमचं पर्याय क्रमांक 2। बर एक मस्त प्रश्न तुम्हाला विचारतोय, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता असेल रे? प्रश्न आला, दुभत्या गायीच्या लाथा गोड वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा, तर कोणतं क्रियापद असेल सांगा। चलो क्रियापद कोणतं असेल बोला, क्रियापद कोणतं असेल? क्रियापद चलो असं काही नाही। जय जरा कंट्रोल मध्ये ये। चला सांगा रे, या वाक्यातील क्रियापद कोणतं असू शकतं?
दुभत्या गाईच्या लाता गोड वाक्यामध्ये क्रियापद आहे का? क्रियापद नाही. क्रियापद नाही तरी पण आपल्याला काय कळतो? अर्थ कळतो. कसा कळतो? गाईच्या म्हणजे दुभत्या गाईच्या लाता गोड असतात. बरोबर आहे ना? असतात म्हणजे क्रियापद मानलेलं आहे, हे लपलेलं होतं, त्याला म्हणतात अद्याहत क्रियापद. कोणतं क्रियापद? अद्याहत. त्यालाच म्हणतात अदृश्य क्रियापद. त्यालाच म्हणतात लुप्त क्रियापद. सदू हाच मधूचा मामा. त्याच्यानंतर या ठिकाणी अति तेथे माती, ज्ञान तेथे मान, अशा वाक्यामध्ये क्रियापद दाखवलेलं नसतं, मानावं लागत असतं. आणि असे वाक्य वाचल्याच्या नंतर आपल्याला अर्थ कळतो. अशा क्रियापदांना अद्याहत क्रियापद, अदृश्य क्रियापद, लुप्त क्रियापद असं म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. चालेल? जबरदस्त असा प्रश्न होता. चालेल, एकदा सर्वांनी सेशनला लाईक करून घ्यायचंय. लवकर मला 100+ लाईक दिसल्या पाहिजे, लवकर. चलो, पुढील म्हणीचा अर्थ सांगा. हातात कंगन बांधणे. हातात कंगन बांधणे. कंगन. चला, हातात पैसा येणे, विच्छा पुरवणे, बंधन घालणे, नशिबाला दोष देणे. चलो, बोला लवकर लवकर लवकर. काय असेल रे हातात कंगन बांधणे म्हणजे? काय असते? पर्याय क्रमांक 3 बंधन घालणे असते. बंधन घालणे काहीतरी त्याच्यावर आपण काय करतो? निर्बंध लावत असतो. काहीतरी आपण तिच्यावर काहीतरी नियम लावत असतो. बरोबर आहे. हातात पैसा येणे म्हणजे काय असतं? हात ओला होणे. हात ओला होणे. किंवा या ठिकाणी म्हणतात भरपूर द्रव्य मिळणे. काय म्हणतात? भरपूर तुमचं द्रव्य मिळणे असं सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. द्रव्य या शब्दाचा समानार्थी शब्द असतो तुमचा पैसा. कोणता असतो? पैसा असतो. पैसा. पिच्छा पुरविणे म्हणजे काय असतं? एखाद्याचा पाठलाग करणे असतं. पाठलाग करणे किंवा त्यालाच म्हणतात शनी मागे लागणे. काय म्हणतात? शनी मागे लागणे असे म्हणतात. ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न. निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो म्हणूनच म्हणतात की. निंदा कोणता शब्द आलेला आहे? निंदा हा शब्द आलेला आहे. चला द्या उत्तर. काय असेल उत्तर? निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो म्हणून म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाचे घर असावे शेजारी. ठीक आहे. एक गोष्ट मला सांगायची आहे. निंदा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असतो? निंदा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असतो सांगा. 10 ऑगस्टला आहे मोमीन. 10 ऑगस्ट. चला लवकर 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 उत्तर द्यायचंय. निंदा. ओके ओम, ओके. निंदाच्या विरुद्ध काय असते रे? स्तुती असते. स्तुती. लक्षात घ्या, स्तुती. चलो, पुढच्या ठेस मागचा शहाणा आपण
अनुभव आल्याच्या नंतर काय करतो, ती गोष्ट एखादी गोष्ट दुसऱ्या वेळेस करायची असेल तर काळजीने करतो. पालत्या घागरीवर पाणी, नाक दाबले की तोंड उघडते. बरोबर आहे ना. या सर्व म्हणी आपल्याला परीक्षेत विचारल्या जातात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. या वाक्यासाठी योग्य म्हण आपल्याला विचारायची आहे. निंदकाचे घर असावे शेजारी. एकदा सर्वांनी सेशनला लाईक करा बरं. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा काय असतो, तुमचा वाईट असतो. अति तेथे माती. काय आहे, अति तेथे माती. क्लिअर. अति तेथे माती. पर्याय क्रमांक 1. दाम करी काम. काय आहे, दाम करी काम. म्हणतो ना, पैसा बोलत असतो. पैसा महत्वाचा, पैशाने काम होतात. अंथरून पाहून पाय पसरावे, आपली ऐपत पाहून गोष्टी कराव्या. आपल्याकडे स्प्लेंडर मध्ये टाकाय पेट्रोलले पैसे नाहीत आणि बुलेट घेऊन फायदा आहे का, तशी गोष्ट करावे तसे भरावे. प्रत्येकाचे दिवस येत असतात. प्रत्येकाने केलेल्या कांडाची एक दिवस आपल्याला परतफेड करावी लागते. बरोबर आहे. प्रत्येकाला कर्माचे फळ भोगावेच लागतात. आज उद्या परवा एकेकाळी कधीतरी अशी वेळ येते, करावे तसे भरावे. बरोबर आहे, अगदी बरोबर. काम, पैसा करी काम, दाम करी काम. चलो, ओके मिस्टर मोईन. चला, घर कोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द घर कोंबडा. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, चला सांगा. द्या उत्तर, पण जरा विचार करून द्या. घर कोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. जरा विचार करून द्या. घर कोंबडा, त्याचं उत्तर असेल या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 भटका. काय असेल, भटका. विरुद्धार्थी. आळशीच्या विरुद्धार्थी काय असते रे, आळशीच्या विरुद्ध असते कामसू. म्हणजे काय या ठिकाणी, कामसू म्हणजे असतो काम करणारा. काय असतो, काम करणारा. घर जवाई, घरचा जवाई. ठीक आहे, लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न, नाशवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. नाशवंत. क्षणिक, जातीवंत, दीर्घायुषी, अविनाशी. नाशवंत. चलो, लवकर 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 उत्तर द्यायचंय. सन 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 उत्तर आले पाहिजे. चलो, काय असे रे, नाशवंत म्हणजे विनाश करणारा. त्याच्या विरुद्ध असेल अविनाशी. काय असेल, अविनाशी. चला, एक प्रश्न दिसतोय आपल्याला हिच्यामध्ये तुमचा. क्षणिक कोणता आहे, क्षणिक या शब्दाची संधी कोणती असेल सांगा. संधी. या शब्दाची संधी कोणती असेल, संधी सांगायचंय. एकदा सर्वांनी सेशनला लाईक करून घ्या. चला, एकदा संधी सांगायची आहे क्षणिक शब्दाची. क्षणिक. चला, विश्लेषण
त्याचा विग्रह सांगा. पायल, उचलली जीभ, लावली टाळ्याला. सांगा कोणती स्वर संधी आहे? स्वर संधी मधले 5 उपप्रकारापैकी कोणता आहे प्रकार? त्याचे 5 उपप्रकार पडतात. सांगा मग कोणत्या संधीतला आहे सांगा. क्षण अधिक 1. मग कोणती संधी आहे पूजा? इथं रस्व ई आलेली आहे. रस्व ई. आणि रस्व ई हा आदेश स्वर संधी मध्ये नाही. लक्षात ठेवा. रस्व ई असा आदेश कोणत्याही स्वर संधी मध्ये नाही. मात्र दीर्घ ई हा आदेश तुमचा दीर्घत्व संधी मध्ये आहे. दीर्घत्व संधी मध्ये आहे. दीर्घत्व संधी मध्ये रस्व ई आहे का? नाही. विग्रह जर केला क्षण अधिक इक, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण अ, त्याच्या समोर आलेला आहे ई. इथं जर बघितलं तर कायम ठेवलेला आहे ई. पहिल्याचा लोप, दुसरं कायम, याला म्हणतात पररूप संधी. काय म्हणतात? पररूप संधी म्हणतात. पररूप संधी. ठीक आहे. चलो गुड बाय. चला कळालं का? कळालं ना? लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न नैसर्गिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. नैसर्गिकच्या नैसर्गिकचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? सर्वांना माहिती आहे. कृत्रिम. कोणता आहे? कृत्रिम. कृत्रिम. चलो पर्याय क्रमांक 3. देव या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते? देव या शब्दाचे अनेक वचन. चला सांगा देव या शब्दाचे अनेक वचन. बघा देव हा शब्द जर आपण बघितला, देव, देव हा शब्द आहे तुमचा अकारांत पुल्लिंगी. कोणता आहे? अकारांत पुल्लिंग आहे. नियम एकच आहे पुल्लिंगाच्या बाबतीत. आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. अकारांत सोडून या ठिकाणी आकारांत सोडून बाकीचे सर्व जशाला तसे राहतात. देवचं अनेक वचन काय राहतं? देवच राहतं. देव म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक तुमचं 4. काय असेल? 4. हिच्यामध्ये काही अपवाद आहेत. काका आकारांत आहे पण काकाच राहतो. त्याच्यानंतर आहे मामा आकारांत आहे पण मामाच राहतो. लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर आहे तुमचा आजोबा, याचं आजोबाच राहतं. आणि एक सगळ्यात महत्वाचा शब्द आहे तुमचा चहा. याचं अनेक वचन सुद्धा काय राहतं? चहाच राहतं. काय राहतं? चहाच राहतं. चहा. दादा सुद्धा आहे हिच्यामध्ये. चलो उंदीर या नामाचे अनेक वचन कोणते? उंदीर. उंदरे, उंदरांना उंदर अनेक वचन होत नाही. द्या लवकर 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 उत्तर. उंदीर या नामाचे अनेक वचन. शेरो सन 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 उत्तर द्यायचंय. उंदीर. बरोबर आहे ना? आपण म्हणतोय तो उंदीर. मग या ठिकाणी जर बघितलं
तो उंदीर. नाम कोणतं आहे तुमचं? पुल्लिंग आहे. लिंग पुल्लिंग आहे. आणि कोणतं आहे? अकारांत आहे. आकारांत सोडून जशाला तसेच राहतात. मग यातलं उत्तर असेल अनेक वचन होत नाही. पर्याय क्रमांक 4. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. उंदीरचं अनेक वचन या ठिकाणी काय होतं? उंदीरच राहत. म्हणून उत्तर द्यावं लागेल पर्याय क्रमांक 4. अनेक वचन होत नाही. एक जरी निघला उंदीर, 10 जरी निघले उंदीर, उंदरे चुकूनही करायचं नाही. चलो, पुढील शब्दाचे लिंग ओळखा. पुरणपोळी. पुरणपोळी कोणतं असेल लिंग? लवकर 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 सांगायचंय. चलो चलो, क्या बात है, क्या बात है. शब्द आहे पुरणपोळी. कोणता शब्द आहे तुमचा? सामासिक शब्द आहे. कोणता शब्द आहे? सामासिक शब्द. सामासिक शब्दाचे जे लिंग असते शेवटच्या शब्दावरून ठरवतात. कोणत्या? शेवटच्या शब्दावरून. हिच्यामध्ये 2 पद असतात. पहिलं पद आहे तुमचं पुरण, दुसरं पद आहे तुमचं पोळी. या पोळी शब्दावरून लिंग ठरवतात. मग पोळी काय म्हणतो आपण? ती पोळी. काय म्हणतो? ती पोळी म्हणजे स्त्रीलिंग. पर्याय क्रमांक 1 काय असेल? पर्याय क्रमांक 1. सर्वांनी एकदा सेशनला लाईक करून घ्यायचंय. चला, राजवाडा नावाचा शब्द आहे. राजवाडा. लवकर लिंग सांगायचंय. राजवाडा लिंग कोणतं असेल सांगा? राजवाडा. सन 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 उत्तर आले पाहिजे. राजवाडा बरोबर आहे. मग 2 शब्द. शेवटचं पद कोणतं आहे तुमचं या ठिकाणी? वाडा आहे. वाडा. आपण म्हणतो तो वाडा. काय म्हणतो? तो वाडा म्हणतो. चला, नंतरचा शब्द आहे आई वडील. काय आहे? आई वडील. याचं लिंग सांगायचंय. आई वडील. आई वडील लिंग सांगावं लागतं. आदरार्थी नपुसकलिंग. कोणतं? आदरार्थी नपुसकलिंग. चला, पुरणपोळी सामासिक शब्द आहे तर समास कोणता असेल बोला? समास. सामासिक शब्द आहे तर समास कोणता असेल सांगायचंय. पुरणपोळी. पुरण घालून केलेली पोळी. समास असेल तुमचा मध्यम. मध्यम पद लोपी समास. चलो, शब्द घेतलेला होता आपण राजवाडा. कोणता? राजवाडा. याचा सुद्धा समास सांगायचा आहे. कोणता समास असेल? राजवाडा. सांगा समास. सन 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 उत्तर द्या. राजवाडा. राजवाडा शब्दाचा समास ओळखायचा आहे. तत्पुरुष तत्पुरुष तत्पुरुष. चलो, कोणता असेल? कोणता असेल रे समास? समास असेल तुमचा विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समास. क्या बात आहे, जबरदस्त. चला, अजून एक शब्द देतोय. शब्द असा आहे तुमचा प्रवात. प्रवात नावाचा शब्द आहे. प्रवात. या प्रवात नावाचा समास कोणता असेल सांगा? प्रवात. एकदा सर्वांनी सेशनला लाईक करा बरं. लाईक 100+ गेल्या पाहिजे. लाईक 100+ गेल्या पाहिजे. प्रवात.
प्रख्यात असा वाद तत्पुरुष समास म्हणतात. कोणता समास? तत्पुरुष समास म्हणतात. तत्पुरुष समास. क्लिअर? चलो, काय म्हणतो समोरचा प्रश्न? कुंपणाने शेतखाने या म्हणीचा अर्थ ओळखा. कुंपण, मिस्टर मोईन, सप्तमीचा प्रत्यय नाही. वाद तो मुळातला शब्द आहे, मूळ शब्द आहे, त्याला प्रत्यय लागलेला नाही. चला, अजून 23 लाईक बाकी येतात. लवकर एकदा त्या लाईकचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. कुंपणाने शेतखाने, रक्षणकर्त्याकडूनच नुकसान होणे. ठीक आहे, शेतखाने म्हणजे काय सांगितलेलं आहे या ठिकाणी? नुकसान सांगितलेलं आहे. नुकसान, नुकसान बरोबर आहे. अरे इथं थोडं वेगळं झालं. नुकसान. क्लिअर? उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 2, नुकसान. क्लिअर का? डुकली घेतो आपण, म्हणतो ना डुकली घेतो. डुकली, डुकली घेतो. डुकली जर अशी डुकली, डुकली नसते, डुलकी असते. डुलकी, डुलकी. लक्षात ठेवा शब्द अवघड आहे. डुलकी. नुकसान, नुकसान नसते, नुकसान असते. क्लिअर? चलो, उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा अर्थ सांगा. उचलली जीभ लावली टाळ्याला. एकदा सर्वांनी सेशनला लाईक करून घ्या रे. 100+ फक्त. चला लवकर लवकर लवकर. उचलली जीभ लावली टाळ्याला. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देताना कुठल्याही प्रकारचा विचार न करता डायरेक्ट आपण काय करतो? उत्तर देतोय. त्यालाच म्हणतात उचलली जीभ लावली टाळ्याला. बरोबर आहे. मन म्हणेल, मन मानेल तसे बोलणे, जिभेची चव पुरी करणे, उद्धटपणे वागणे यापैकी नाही. मन मानेल तसे, जे मनात येईल ते हाणायचं. उचलली जीभ लावली टाळ्याला. टाळू, बरोबर आहे ना? टाळू, त्याला संस्कृत मध्ये तालू म्हणतात. चला मग मराठीमध्ये तालव्य वर्ण आहेत. काय आहेत रे? तालव्य वर्ण. तालव्य वर्णाची संख्या किती आहे सांगा बरं? तालव्य वर्णाची संख्या. तालव्य वर्णाची संख्या किती आहे सांगायची आहे. तालव्य वर्ण किती आहे तर तालव्य वर्ण? लवकर लवकर लवकर. क्या बात आहे. कोणाचं 9, कोणाचं 4, कोणाचं 5. काय अभ्यास आहे. सेशनला एकदा लाईक करून घ्या. सेशनला एकदा लाईक करून घ्या. सेशनला तालव्य वर्ण, त्याच्यासाठी आपली स्ट्रिक आहे. ताईच यश. काय आहे? ताईच यश. या तावरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तालव्य. काय ठेवायचं? तालव्य. या ई वरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे रस्व ई आणि दीर्घ ई. या च वरून लक्षात ठेवायचं आहे च, छ, ज, झ, न. ठीक आहे. आणि या यश नावाच्या शब्दावरून य, अंश. 2 अन 2 4 अन 5 9. किती आहेत तालव्य वर्ण तुमचे? 9 आहेत. 9. किती आहेत? 9 आहेत. 9. चलो लवकर लवकर उत्तर द्या. एकदा सेशनला लाईक करून घ्या. 15 प्रश्न या ठिकाणी, सॉरी 15 लाईक बाकी येतात. 15 लाईक. किती आहेत? 9 आहेत. 9. चला कंठ सांगा बरं किती आहेत? कंठ वर्ण.
कंठ्यवर्ण किती आहेत सांगा? कंठ्यवर्ण 499 आहेत. 499. आणि बॅच मध्ये सर्व ट्रिक ब्रिक सकर्मक अकर्मक कर्तरी कर्मणी काहीच नाही. सन 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 उत्तर देसाल तुम्ही. बॅच म्हणल्यावर तर पाहायचं काम नाही. हे चिल्लर प्रश्न येतं. माझ्या विद्यार्थ्यासाठी एकदम पांचट प्रश्न येतं. आपला कार्यक्रम तगडा असतो. ठीक आहे. कंठ्यवर्ण किती येतं? कंठ्यवर्ण सांगा सांगा सांगा. कंठ्यवर्ण किती येतं? कंठ्यवर्ण कंठ्यवर्ण एकच शब्द लक्षात ठेवायचा आहे. अकाह. काय लक्षात ठेवायचं आहे? अकाह. या अ वरून काय येईल? अ आ तुमचा विसर्ग. आ विसर्ग. क वरून लक्षात ठेवायचंय क, ख, ग, घ, न. आणि या ह वरून लक्षात ठेवायचं आहे ह. 3 आणि 1 4 आणि 5 9. किती आहेत? 9 आहेत. 9. अजिबात नाही. जिभेच्या पुढील गुळगुळीत भागाला कंठ असे म्हणतात. कोण सांगितलं? विनोदराव. सांगा. क्लिअर? चलो. मग मला सांगायचं आहे तुमचा प चा गट काय म्हणून ओळखला जातो? प चा गट. प चा गट काय म्हणून ओळखला जातो? प चा गट. चला लवकर 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 उत्तर द्या. सर्वांनी एकदा सेशनला लाईक करायचंय. प फ ब भ म अतिशय चांगली स्ट्रिक आहे त्याची सुद्धा. ओष्ठ्य वर्ण म्हणतात त्यांना. काय म्हणतात? ओष्ठ्य वर्ण. उष्ट उपमा अशी ट्रिक आहे आपली. उष्ट उपमा. या उष्ट वरून लक्षात ठेवायचं ओष्ठ्य. या उ वरून रस्व उ आणि दीर्घ उ. या प फ ब भ म. या प आणि म वरून प चा संपूर्ण गट. 5 आणि 3 8. सॉरी रस्व उ 1 2 3 4 5 6 7 येतं फक्त. 7. 5 आणि 2 7. 5 आणि 2 किती? 7. चला लवकर. 13 लाईक बाकी येतात. 13 लाईक पूर्ण करून टाकायच्या आहेत. 13 लाईक पूर्ण करून टाकायच्या आहेत. मयूर सांगूया नेक्स्ट टाइम. ओके. उचलली जीभ लावली टाळ्याला. झालंय आत्ताशीच. परत झाला का रे प्रश्न? ओके बॉस हरकत नाहीये. 13 नंबर. पुढील पर्यायातून स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. स्त्रीलिंगी. स्ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही एकदम चिरकुटपणे ते लक्षात ठेवू शकता. काहीही अवघड नाहीये. लय सोपा आहे. 160 विद्यार्थी लाईक आणि 100 लाईक. असं का? सेशन आवडत नाहीये का? सेशन आवडत नाहीये का रे बाबांनो? स्त्रीलिंगी शब्द. पती. पती म्हणजे कोण असतो? आपला नवरा असतो. नवरा म्हणजे पुल्लिंग. तो सर्वनाम वापरतात. मोती. मोती म्हणतो आपण. तो मोती पुल्लिंग. रत्न. तो रत्न. ते रत्न. या ठिकाणी पुल्लिंग. मूर्ती आपण म्हणतो ती मूर्ती. आपलं उत्तर असेल तुमचं पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. सेशन खूप चांगले सर. पण आम्हाला लाईक करा वाटत नाही. आम्हाला लाईक करा वाटत नाही. तो रत्न ते रत्न. क्लिअर? चलो. बायको या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? 5 ते 50 शब्द येत यायला. 5 ते 50 शब्द येत. या शब्दाला समानार्थी महत्वाचा शब्द आहे. अत्यंत महत्वाचा आहे. जीवनातलं सगळ्यात मोठं सुख जर काय असल म्हणजे बायको चांगली भेटणं. कमी बोलणारी समजून घेणारी म्हणजे बायको असली तर ठीक आहे. नाही तो लाईफ झिंगालाला. ठीक आहे ना? असं आहे काहीतरी.
नारी म्हणजे महिला असते. नारी म्हणजे काय असते? महिला असते, महिला. ललना म्हणजे नारी, अबला म्हणजे नारी. दारा, बापा बापा बापा, दारा म्हणजे बायको असते. दारा, दारा म्हणजे काय असते रे? बायको असते. दारा म्हणजे बायको. महिला असेल, नारी असेल, ललना असेल, अबला असेल, हे समानार्थी शब्द आहेत. काय आहेत? समानार्थी शब्द. अरे एवढंच सोडा, या बायकोसाठी एकच शब्दाचा काय या ठिकाणी बायको नावाच्या शब्दासाठी एकच नियम आहे. अनेक वचन करताना बायकोचं काय होतं? बायका होतं, बायका. बायको, बायका, आकारांत. भेटते भेटते गोपाळराव, एखादी छोटी मोठी पोस्ट काढा, 100% भेटते, काळजी करू नका. एकदा सेशनला लाईक करा. ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचनी रूप आकारांत होते. स्पेशल नियम बनवला बायकोसाठी, ज्या व्याकरणकर्त्यानं बनवला असल त्याले इथून प्रणाम आहे. त्याले हे यायच्यासाठी नियम बनवलं म्हणजे काय विषय नाही, विषयच नाही काही त्याचा. बरोबर आहे. सहचरिणी, सहचरिणी, काही काही पुस्तकामध्ये सहचारिणी सुद्धा आहे. सह म्हणजे सोबत आणि चरिणी म्हणजे चरते, असं घ्यायचं नाही. सोबत चरणारी असा काही अर्थ लावायचा नाही. चालल. अर्धांगिनी, अर्धांग वायूचा समानार्थ, यमक जुळवणारा शब्द आहे. चलो, चालल. कामासाठी गेलेला आपला मुलगा बॉम्ब मध्ये मेला हे कळताच त्याच्या आईने आक्रोश केला, टाहो फोडा, रडारड केली, शिफारस केली. चलो जोया, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. एकदा सेशनला लाईक करून घ्या बरं. ज्या ज्या लोकांनी सेशनला लाईक केलं नाही, एकदा सेशनला लाईक करून घ्या रे. टाहो फोडणे, काय रे? टाहो फोडणे, टाहो. बरोबर आहे ना? दुःखद घटना घडल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्या तोंडातून जे शब्द येतात, आपण जे काही या ठिकाणी दुःखाच्या आकांतानं काय करतो, रडतोय, त्याला टाहो फोडणं असे म्हणतात. थँक्यू राणी, थँक्यू थँक्यू थँक्यू. पायल, जय हिंद. चलो, हंबरडा फोडणे, टाहो फोडणे. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे, अर्थ सांगायचा आहे. ओके. वाळीत टाकणे. काय आहे रे? वाळीत टाकणे. वाळीत नाश करणे, सामावून घेणे, हाकलून देणे, बहिष्कृत करणे. काय असेल उत्तर? काय असेल उत्तर? सर्वांनी एकदा सेशनला लाईक करा बरं. सर्वांनी एकदा सेशनला लाईक करायचंय. वाळीत टाकणे म्हणजे बहिष्कृत करणे असते, बहिष्कृत करणे. चहा करणे, चहा करणे म्हणजे काय असतं सांगा बरं? चहा करणे सांगा. चहा करणे म्हणजे काय असतं? चहा करणे आपण आपल्या शब्दार्थाच्या बॅच मध्ये घेतलेला आहे. हा प्रश्न MPSC न विचारलेला आहे, राज्यसेवेनं पण विचारलेला आहे. चला, चहा करणे म्हणजे काय असतं? चहा करणे. सामान घेणे. पायल, क्या बात है, जबरदस्त. चलो 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 चलो, लवकर लवकर लवकर. चहा करणे म्हणजे काय असतं? स्तुती करणे असतं, स्तुती करणे. पर्याय क्रमांक नाहीये, हे आपण घेतला होता. स्तुती करणे. चलो, काळ्या दगडावरची रेघ म्हणजे काय असतं? काळ्या दगडावरची रेघ. चला द्या उत्तर. काळ्या दगडावरची रेघ, प्राचीन काळाचे दगडावरील शब्द, खोटे न ठरणारे शब्द, पुसून टाकता न येणारा शब्द, खूप काळापर्यंत टिकणारा शब्द. ही काळ्या दगडावरची रेघ हे म्हणतो आपण. काळ्या दगडावरची रेघ. काळ्या दगडावरची रेघ म्हणजे सांगा.
चलो लवकर 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 उत्तर द्यायचंय. ओके ओके. काळ्या दगडावरची रेघ म्हणजे खोटे न ठरणारे शब्द. पर्याय क्रमांक 2 उत्तर पाहिजे आपल्याला. किती पाहिजे उत्तर? पर्याय क्रमांक 2. प्राचीन काळाचे दगडावरील शब्द त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो शिलालेख. काय म्हणतो रे? शिलालेख म्हणतो, शिलालेख. चला सांगा, सर्वात प्राचीन शिलालेख कोणता मानला जातो? सांगा बरं. सर्वात प्राचीन शिलालेख कोणता मानला जातो? सांगा. द्या उत्तर लवकर लवकर लवकर. नितीन, ऋग्वेद कुठून आणला? अरे मी प्रश्न काय केलाय? सर्वात प्राचीन शिलालेख कोणाचा आहे? ऋग्वेद हा कोणता आहे बे? लेख विचारलं मी, शिलालेख. यजुर्वेद आणि ऋग्वेद मी तुम्हाला वेद नाही विचारलं, लेख विचारलाय. द्या उत्तर लवकर लवकर लवकर. सर्वात प्राचीन शिलालेख कोणता आहे तुमचा? बोला. ओके. नाणेघाट, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. अक्षर आहेत महारठींनो, महारठींनो, महारठींनो. वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळे उत्तर सापडतील, हरकत नाही. अक्षर होती महारठींनो. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. अक्षी कोणत्या ठिकाणी आहे? अक्षी, अक्षी कोण्या ठिकाणी आहे? अक्षी. ओके मिस्टर मोईन, अक्षी कोण्या ठिकाणी आहे रे? अक्षी सांगा. अक्षी कोण्या ठिकाणी आहे? अक्षी आहे तालुका अलिबाग, जिल्हा रायगड. जुनं नाव होतं कुलाबा. काय होतं? कुलाबा. हा आहे तुमचा 2250 वर्षापूर्वीचा, 2250 वर्षापूर्वीचा. आणि एक पुरावा आहे श्रवणबेळगोळ, कर्नाटक राज्यातील गोमटेश्वराचा पुतळा. त्याच्या डाव्या पायाखाली आढळलेली अक्षरे श्री चामुंडराजे करवेले. बरोबर आहे ना? आणि प्राचीतम ग्रंथ अभिजात भाषेने कोणता दिलेला होता? प्राचीन ग्रंथ गाथा सप्तसदी. गाथा सप्तसदी राजा हल यांनी लिहिलेला. कोणता घराण्यातील राजा आहे? कोणत्या घराण्यातील आहे? सातवहन घराण्यातील आहे. 7000 गाथांचा तो ग्रंथ आहे. लक्षात ठेवा. मिशांना तूप लावणे. बापा, या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. मिशांना तूप लावणे म्हणजे काय असतं सांगा. इथं तेल लावाय भेटत नाही. काही काही तर मिशाच आल्या नाही. तर मिशा यायसाठी परेशान येतं. अवघड आहे. येत्या काळात खरंच लय अवघड आहे. बाई कोण आणि माणूस कोण नेमकं कळेलच बुवा. कारण काही खा लागले, काही पिया लागले, वेगळेच लेकर व्हा लागले. अर्ध काळ, अर्ध पांढरं, अर्ध इकडं, अर्ध तिकडं. हे वातावरण आपण बिघडवलं ना, त्याच्यामुळं हे काही काहीची हाईट खंब्या एवढी, काही काही आहे का नाही आपल्याला दिसत नाही. सांगा. मिशांना तूप लावणे. मिशांना तूप लावणे. हो अमोलराव. मिशांना तूप तूप लावणे म्हणजे उगीच एट करणे. पर्याय क्रमांक 1 उत्तर पाहिजे. पर्याय क्रमांक 1 उत्तर पाहिजे.
एकदा सर्वांनी सेशनला लाईक करून घ्या बरं. पोटात ठेवणे या वाक्प्रचाराचा अर्थ आधार देणे, गुप्त ठेवणे, पोटाशी धरणे, सोने नाणे. चला, वाक्प्रचार म्हणीवर जास्त प्रश्न घेतले आपण आज. अभ्यास वाढवा, पेपर जवळ आलेला आहे. पोटात ठेवणे म्हणजे असतं गुप्त ठेवणे. एखादी गोष्ट काय असणे, गोष्ट तुमची गुप्त ठेवणे म्हणजे पोटात ठेवणे. भावनेचा बांध फुटणे वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. भावनेचा बांध फुटणे. चलो, सांगा. भावनेचा बांध फुटणे. दाबून टाकलेली भावना उफाळून येणे. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. चलो, अशा प्रकारे महत्वाचे 20 प्रश्न आपण बघितलेले आहेत. बघा, परत जाता जाता सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांनी अजून बॅच जॉईन केलेली नाही, बॅच जॉईन करा. महत्वाची अशी बॅच आहे. 999 रुपयामध्ये परिपूर्ण विषय आहेत. त्याच्यानंतर भव्य अशी टेस्ट सिरीज 199 रुपयामध्ये 10 टेस्ट आहेत. सर, आता कोणतरी बोललं होतं मराठी व्याकरणाची बॅच विशेष करून लाईव्ह बॅच चालू आहे. व्याकरण प्लस शब्दसंग्रहाची या ठिकाणी काय आहे, जबरदस्त बॅच आहे. जॉईन करा. येत्या काळामध्ये अति महत्वाची बॅच ठरणार आहे. 49 रुपयामध्ये शब्दार्थ ट्रिकी बॅच आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अनेक शब्दाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, लेखक व त्यांची टोपण नावे, पिल्लू दर्शक शब्द, समूह दर्शक शब्द, ध्वनी दर्शक शब्द, कानडी शब्द, पोर्तुगीज शब्द, फारसी शब्द आपण या बॅच मध्ये घेतलेले आहेत. सुषमा बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्ष असणार आहे. काय असणार आहे? 1 वर्ष असणार आहे. 100% पैकीच्या पैकी मार्क मिळतील हा मी तुम्हाला शब्द देतोय. ज्यांनी बॅच जॉईन केलेली आहे त्यांना माहिती आहे बॅचचा फायदा काय होतोय. विद्यार्थ्यांचा रिझल्ट सुद्धा या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांचा रिझल्ट सुद्धा आलेला आहे. बघा, पैकीच्या पैकी त्याचा काही विषय नाही. चालेल, टेलिग्रामला मी बॅचची लिंक टाकून देतोय. टेलिग्रामला मेसेज करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. डिस्क्रिप्शन मध्ये सर्व टेलिग्रामचे चॅनल या ठिकाणी आपण दिलेले आहेत, ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. चालेल, या ठिकाणी थांबतोय. भेटूया उद्या. थँक्यू सो मच मोना. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला, या ठिकाणी थांबतोय. भेटूया उद्या. तोपर्यंत थँक्यू सो मच. चलो, गुड नाईट, शुभरात्री.